नागपूर विधान परिषदेच्या हिवाळी अधिवेशनात भाडुत्री मंत्री या उल्लेखावरनं गदारोळ निर्माण झाला। आमदार अनिल परब यांनी नगरविकास खात्याच्या प्रश्नांवर उद्योग मंत्री उदय सामंत उत्तर देत असल्याबद्दल आक्षेप नोंदवला। भाडुत्री मंत्री असा शब्दप्रयोग त्यांनी केला जो नंतर त्यांनी कामकाजातून मागे घेतला आणि या घटनेनंतर सभागृहात मोठा वाद निर्माण झाला। परब यांच्यामध्ये संबंधित खात्याचे मंत्री किंवा राज्यमंत्री उपस्थित नसताना प्रभारी मंत्री उत्तर देऊ शकतात, पण कायमस्वरूपी एकाच मंत्र्यांनी दुसऱ्या खात्याची उत्तरं देणं ही चुकीची प्रथा असल्याचं त्यांनी म्हटलं। मुख्यमंत्र्यांकडे ही जबाबदारी अधिवेशन चालवायची आणि आपण त्याचे एक्झिक्युटिव्ह आहात की हे सभागृह व्यवस्थित चालवण्याची। एक एक्झिक्युटिव्ह तर आपण देतच नाही आहात। जे तीन प्रमुख चेहरे या सभागृहाचे आहेत त्याच्यात आपण एक आहात, मुख्यमंत्री एक आहात आणि विरोधी पक्षनेते आहात। हे तीन पायावरती चालायचे तर दोनच पायावर पडतोय आपण। त्यामुळे आपण या सभागृहाला मार्गदर्शन करावं। आपल्याकडनं ही अपेक्षा आहे की याच्या पुढे आम्ही अशीच भाडोत्री मंत्र्यांकडनं उत्तर ऐकायची की नाही। अनेक विधान परिषदेचे सदस्य असे जे आहेत ज्यांना महाराष्ट्राच्या विकास कामाची काही घेणं देणं नाही, ते सभागृहामध्ये येत नाहीत, त्याची देखील दखल अनिल परब साहेबांनी घेतली पाहिजे। आणि अनिल परब साहेबांचं मी समजू शकतो, चिडचिड होणं स्वाभाविक आहे, कारण बंटी पाटील त्यांना काही डायरेक्ट क्लिअरन्स देत नसल्यामुळं सन्माननीय सदस्य ही चिडचिड स्वाभाविक आहे साहेब अनिल परब साहेबांची, त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही। गेल्या काही अधिवेशनामध्ये बघतो नगर विकास खात्याचं उत्तर आलं, प्रश्न आला की उदय सामंत उभे राहतात। आम्हाला प्रश्न पडलाय की नगर विकास मंत्री नक्की कोण आहेत, उदय सामंत आहेत का काय, आणि त्यांची उत्तर देण्याची त्याला तोड नाही, म्हणजे कुठल्या खात्यावर उत्तर देतात म्हणून त्यांना सगळ्या खात्याचा एक वेळ। मग असं करा, सगळ्या खात्याचं मंत्रिपदाची उत्तरं द्यायची विधान परिषदेमध्ये त्यांना अधिकार देऊन टाका तरी आमची हरकत नाही, पण हे चुकीचे पायंडा पडतोय, याच्यावर आपण रुलिंग द्यावं। सभापती